आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत. तर गेल्या 4 दिवसांपासून बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर येते. वाल्मिक कराड स्वतःहून सरेंडर झाला. त्याला आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे, पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणामध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं तुम्हाला वाटतंय का, जे दिवसेंदिवस सातत्याने आरोप केले जातात? नाही, मला फक्त एवढं वाटतंय की याच्यातला फोकस हलला नाही पाहिजे. कारण काय होतंय, दिवसेंदिवस मागण्या बदलत राहतात, त्याचा अक्ष बदलत राहतो. तो न बदलता संतोष देशमुख यांचे मारेकरी जे आहेत, त्या मारेकऱ्यांचा मास्टर माइंड जो कोणी असेल, त्या सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी. कारण आधी खंडणी मागितली गेली आणि खंडणी न दिल्यामुळे त्याची परिणिती पुन्हा खुनाच्या गुन्ह्यात झालेली आहे. सो एका गुन्ह्यावर दुसरा गुन्हा आधारलेला आहे. त्यामुळे खंडणीचा गुन्हा वेगळा आणि खुनाचा गुन्हा वेगळा असं होऊ शकत नाही. दुसरं असं की फॉरेन्सिक लॅबने ज्या गोष्टी तपासल्या होत्या त्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असणारे गुन्हेगार आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये असणारे गुन्हेगार यांचे हाताचे जे ठसे आहेत ते तंतोतंत जुळलेले आहेत. मला वाटतं की एवढे सगळे पुरावे खरं तर पुरेसे आहेत. आता खुनाच्या गुन्ह्यामध्ये काही वाढ करायची असेल तर, पण तरीही काल माझ्या माहितीप्रमाणे SP कावतजी यांनी काहीतरी ग्रामस्थांकडून 8-10 दिवसांची वेळ पुन्हा वाढीव मागितलेली आहे. कदाचित त्या 8-10 दिवसांच्या वाढीव वेळेमध्ये अजून काही नव्या गोष्टी पुढे येऊ शकतात. कारण ज्या पद्धतीचं एकूण आत्ता आपल्याला माहोल दिसतोय त्यामध्ये फक्त खुनाचाच गुन्हा का? कारण सभागृहाच्या पटलावर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या प्रकरणाच्या संबंधाने आम्ही मकोका लावू असं म्हटलं होतं. आणि मकोका म्हणजेच ज्याला आपण ऑर्गनाइज्ड क्राईम किंवा संघटित गुन्हेगारी असं म्हणतो. जर ही संघटित गुन्हेगारी लावायची असेल तर मग त्याच्यासाठी तशा संघटित गुन्हेगारी स्वरूपाचं काही घडलं आहे का? म्हणजे सगळ्यांनी एकत्रित येऊन गुन्हा केला आहे का? किंवा गुन्ह्यांची सगळी मालिका एकत्रित आहे का? तो मला आत्ता जे काही आपल्याच सगळ्यांच्या माध्यमातून जे काही कानावर पडते त्याच्यानुसार राख आणि राखेशी संबंधित असणाऱ्या गोष्टी, म्हणजे सुरुवातीला अगदीच 200 रुपयाने चालणारा हायवा आत्ता चक्क 8,000 रुपयापर्यंत किमतीचा होतो आणि असे कितीतरी हायवा चालतात. तर हे राखेचं जे साम्राज्य आहे त्याचासुद्धा आता संबंध तपासला जाईल. नवीन एक अँगल त्याच्यामध्ये पुढे आलेला आहे तो पवनचक्क्यांचा. म्हणजे तो जुनाच आहे, पण पवनचक्क्यांचं जर एकूण आत्ता अर्थकारण बघितलं तर मागच्या 2 वर्षामध्ये अचानक 281 पवनचक्क्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहे. 281 पैकी तब्बल 131 पवनचक्क्या या एकट्या पाटोदा तालुक्यात आहेत, तर 4 पवनचक्क्या या केज आणि धारूर तालुक्यांमध्ये आहेत. या पवनचक्क्यांना पोलिसांचं जे संरक्षण मिळतं, वाईस वर्सा पवनचक्क्या ज्यांच्या शेतात आहेत त्या शेतकऱ्यांना मात्र संरक्षण मिळत नाही. सो या अनुषंगाने तुम्ही फक्त एका खुनाचा गुन्ह्याचा शोध लावाल आणि बीडमधली गुन्हेगारी संपेल असं खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना घेतलं जात नाही असं तुम्हाला म्हणायचं? नाही, ह्या सगळ्याच गोष्टींचा आत्ता तपास होईल असं मला वाटते. परंतु ज्या काही पद्धतीच्या बातम्या समोर येतात त्यानुसार खरोखरच ते कन्व्हिक्शनला मॅटर जाईल का याबद्दल निश्चित शंका वाटते. विजय वडेट्टीवार सुद्धा बोलताना असं म्हणाले की या प्रकरणामध्ये लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो, म्हणजे मोठ्या आकाला वाचवण्यासाठी किंवा मग इतर काही गोष्टी करण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. तुम्हाला सुद्धा ती शंका आहे? नाही, म्हणजे ते कुठल्या अँगलने आणि काय तर्क लावून म्हणाले ते त्यांना माहिती. मला काही याच्याबद्दल काही फार बोलता येणार नाही. पण एक निश्चित आहे की ज्या पद्धतीने ते सरेंडर होण्याचा जो घटनाक्रम होता तो जर बघितला तर तो कमालीचा स्क्रिप्टेड वाटतो. खरं तर एखादा गुन्हेगार ज्या वेळेला म्हणजे बघा ना तुम्ही की ज्याच्यासाठी 18-20 टीम गठीत केलेल्या आहेत, अख्ख्या राज्याचं लक्ष ज्या प्रकरणाकडे आहे, मीडियाने हे प्रकरण लावून धरलेलं आहे, लाखोंचा मूकमोर्चा निघालेला आहे, असं सगळं असताना जर आरोपी पोलिसांना सापडत नाही आणि आरोपी स्वतःहून जर व्हिडिओमध्ये असं सांगत असेल की मला अटकपूर्व जामीन मिळत असताना मी चालू आहे म्हणजे तुम्ही मला आणलेलं नाही, मी ठरवलं असतं तर मी अजूनही लांब राहू शकलो असतो, म्हणजे हा पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित करणारी गोष्ट आहे. आता हे सगळं चित्र बघता जर बरं त्यातही ती गाडी कुणाची, गाडी सीज केली होती का, गाडी सीज करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या अरेस्टचं टायमिंग काय दिलेलं होतं,
पुढे आपण जेव्हा मकोकाची गोष्ट करतो तर त्यावेळेला स्थानिक पोलीस प्रशासनाने ती फाईल इनिशिएट करून मूव्ह करावी लागते. स्थानिक पोलीस प्रशासनाने मुळात ते रेकॉर्ड तयार करावं लागतं आणि मग ते पुढे जातं आणि पुढे मग राज्यातलं जे गृह खातं आहे ते गृह खातं ठरवतं की त्याच्यावरती कारवाई करायची का नाही. पण मुळात त्या संबंधाने काही कारवाई झाली आहे का, तर याचे काहीच तपशील अजून आपल्यासमोर येत नाहीत. त्यामुळे संतोष देशमुखांना खरंच किती न्याय मिळेल याबद्दल शंका नक्की वाटते. मात्र छगन, ज्या या प्रकरणामध्ये आरोप होत आहेत ते म्हणजे त्यास नेत्यांनी आरोप केल्यानंतर रोख धनंजय मुंडेंकडे पाहायला मिळतोय. विजय वडेट्टीवार असं म्हणाले की ज्या अर्थी अजित पवारांची चुप्पी पाहायला मिळते, तर मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जाईल, त्यांची विकेट घेतली जाईल आणि त्या ठिकाणी छगन भुजबळांना संधी देईल. तुम्हाला असं वाटतं या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जे आहे ते जाऊ शकतं? नाही, मला जाऊ शकतं का नाही शकतं ते त्यांच्या पक्षाचे श्रेष्ठी सांगतील. परंतु आपल्याला संतोष देशमुखांना न्याय हवा आहे की अजून काही हवं आहे, हे असा जर विचार केला तर या सगळ्यांमध्ये कुणीतरी स्कोअर सेटल करते का, हा एक महत्त्वाचा अँगल आपण समजून घेतला पाहिजे. मला याच्यात स्कोअर सेटल करण्याची गणितं जास्त वाटतात. राहिला प्रश्न धनंजय मुंडेंचा, तर धनंजय मुंडेंची वेलविशर म्हणून मला असं वाटेल की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, स्वतःहून राजीनामा द्यावा. त्यांची ती नैतिक उंची त्यांनी कायम ठेवावी. कारण जर एवढे आपल्यावर आरोप होणार असतील तर आणि कर नाही त्याला डर कसली असं जर वाटत असेल तर त्यांनी बिनधास्त राजीनामा द्यावा. सगळं प्रकरण जेव्हा क्लिअर होईल तेव्हा ते पुन्हा पदावर येतील. म्हणजे या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे स्वतः? नाही, धनंजय मुंडेंना जर एवढे सगळे लोक टार्गेट करणार असतील, धनंजय मुंडेंचाच राजीनामा हेच जर त्यांचं इप्सित असेल आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे फार बीडची परिस्थिती सुधारणार आहे असं जर त्यांना वाटत असेल तर मला असं वाटतं की धनंजय मुंडेंनी सुद्धा विरोधकांना ती संधी देऊ नये. मी काल आपल्याच माध्यमातून ऐकलं, म्हणजे मला याच्यातलं काही फारसं माहीत नाही, पण काल मी आपल्या माध्यमातून काही बातम्या बघितल्या की प्रफुल्ल पटेल बोलत आहेत आणि प्रफुल्ल पटेल असं म्हणतायत की मीच काय, अनेक वरिष्ठ नेते नाराज आहेत. तर हे जे सगळं काही चाललेलं आहे हे घमासान थांबणार कधी? कारण आरोपी पकडल्यानंतरही जे चालू आहे ते फक्त संतोष देशमुखांना न्याय देण्यापुरतं एवढ्यापुरतं आहे असं वाटत नाही. याच्या आजूबाजूला अजून खूप सारं राजकारण घोंगावत चाललंय असं वाटतंय. या प्रकरणामध्ये आता राज्य सरकारनं नवीन SIT जी आहे ती स्थापन केलेली आहे. बसवराज तेली जे पोलीस उपमहानिरीक्षक आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली 9 अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती याचा तपास करणार आहे. तुम्हाला वाटतं आता SITची स्थापना झाल्यामुळे याच्या तपासाला वेग येईल किंवा मग आणखी काही धागेदोरी जी आहे ते समोर येईल? बसवराज तेली अधिकारी आहेत, त्यांच्या पत्नीसुद्धा अधिकारी आहेत. मला वाटतं त्यांच्या पत्नी मागे एका महत्त्वाच्या खात्याला होत्या, ऊर्जा खात्या किंवा कुठल्या तरी खात्याला होत्या, महत्त्वाच्या पदावर होत्या. त्यांना स्वतःला एका जागा प्रकरणामध्ये चीट केलेलं होतं. निलेश लंके साहेबांच्या मतदारसंघातली ती जागा आहे, ते प्रकरण माझ्याकडे आलं होतं. आता जे अधिकारी स्वतः सफळ होते, किती ठामपणानं तिथं ते प्रकरण धसास लागेल. मला असं वाटतं की जर बीडचं प्रकरण हाताळायचं असेल फार स्पष्टपणे तर एकतर कुमावत सारखे किंवा शहाजी उमाप यांच्यासारखे अधिकारी तिथे असायला पाहिजेत. हे अधिकारी अत्यंत सक्षम अधिकारी आहेत आणि हे अधिकारी फार ताकदीने तिथे तिथल्या गुन्हेगारीचा बिमोड करू शकतात. लक्षात घ्या, एक खुनाचा गुन्हा घडला आणि त्याच्यातले आरोपी पकडले म्हणजे सगळं शांत होतं असं नाही. 1222 जे परवाने, शस्त्र परवाने दिले ते शस्त्र परवाने रद्द करणं बाकी आहे. हे परवाने देताना ज्यांच्या अंगावर 8-8, 10-10 गुन्हे आहेत अशा लोकांना हे परवाने दिलेले आहेत. ते कोणाच्या रेकमेंडेशनवर दिले? कारण एक शस्त्र परवाना देण्यासाठी किमान 2 आमदारांचं रेकमेंडेशन लागतं. संरक्षणसुद्धा देताना एकाला जर सिक्युरिटी द्यायची असेल तर 2 आमदारांनी त्याला रेकमेंड करावं लागतं. इथे काही म्हणजे ज्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत अशा लोकांना 2-2, 4-4 पोलीस गार्डची सिक्युरिटी होती. ही पोलीस गार्ड सिक्युरिटी कुणाच्या रेकमेंडेशननं होती? तर सगळ्या गोष्टी आहेतच. मात्र तुम्ही आता जो बसवराज तेलींचा उल्लेख केला ते नक्की प्रकरण काय होतं ते परत एकदा सांगा. की मला व्यवस्थित ते समजून घ्यावं लागेल कारण आता त्याला खूप दिवस झाले. तुम्हाला काही शंका आहे का त्यांच्यावरती? नाही, मला शंका त्यांच्या चारित्र्याबद्दल, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाही. ते अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे अधिकारी आहेत, मला त्याच्याबद्दलही काही वाटत नाही. माझं म्हणणं आहे की एक अत्यंत सक्षम, कणखर
आणि जो कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. बीडमध्ये जर तुम्ही इतका सगळा गवगवा बीडचा केला आहे आणि जसं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आम्ही पाळंमुळं खणून काढू, कशी पाळंमुळं खणून निघतील बरं? रोज आरोपींचे फोटो फडणवीस साहेबांच्या सोबत, अजितदादांच्या सोबत, एकनाथ शिंदेंच्या सोबत फोटो व्हायरल होतात. असा कोणता नेता आहे की ज्याच्यासोबत फोटो नाही? अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोक जी खरंच विक्टीम आहेत, पीडित आहेत, ती लोक कशी पुढे येऊन बोलतील? तुम्ही एक ऑब्झर्व केलं का प्रदीप भैया? ही जी सगळी लोक आहेत ना, जी बोलणारी आहेत, ती सगळी परळी आणि बीडच्या बाहेरची आहेत. बघा तुम्ही, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर परळीच्या बाहेरचे आहेत. बजरंग सोनवणे परळीत राहत नाहीत. रमेश आडसकर परळीत राहत नाहीत. नमिता मुंदडा त्या तर इलेक्शन पुरत्याच येतात, त्यानंतर इकडे मुंबईकडेच असतात. परळीतलं कोण बोलतंय बरं? परळीतलं नॉट अ सिंगल पर्सन परळीतलं कोणी बोलत नाही. हे कृपया कारण काय असं होतं? हे कारण सांगण्याची गरज आहे का? हे समजून घ्यावं प्रशासनाने की का बोलत नाहीत लोक. अहो, ज्यांच्याकडे म्हणजे एकीकडे म्हणतात ना, काय उत्तम जानकर म्हणतात की 10 महिन्यात 32 खून झाले. उत्तम जानकर हे सांगतायत का की ते 32 खून कुणाचे झालेत? मला फारच म्हणजे खूप सगळ्या गोष्टी अशा त्रासदायक वाटतात की बरं, ज्यांच्या घरचे खून झालेत ती लोक समोर येऊन बोलली आहेत का कोणी? एक असा दबाव आहे का असं तुम्हाला वाटतंय का परळीमध्ये? दबाव असल्याशिवाय एवढं सगळं असेल काय? तर मी असंख्य वेळा नावं घेतली, पण अजून एकही मीडिया चॅनलही तिथपर्यंत पोचत नाही आहे. मी असं म्हणते की शिरसाळ्याचा दलित नेता मुक्ताराम गवळी यांना PI हेमंत कदमने पोलीस स्टेशनच्या आवारात मारहाण केली. माझ्याकडे आजही तो व्हिडिओ आहे. मारहाण केली त्याला. काय झालं त्याचं पुढे? टाइम्स नावची महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे हिला धक्काबुक्की झाली, तिच्यावरच खोट्या केसेस झाल्या, हेमंत कदमनेच केल्या. हेमंत कदमच्याच काळामध्ये झरीन शेख नावाच्या माणसाचा लॉकअपमध्ये मृत्यू झाला. आलंय तुमच्याकडे कोणी झरीन शेखचं नातेवाईक? बोलतंय कोणी? सगळे परळीतले, सगळे परळीतले आहेत. हे बोलत नाहीत, कुणीच बोलत नाही त्याच्यातलं एकही माणूस. बरं, त्या हेमंत कदमचं नाव अजूनही चर्चेत का आलं नाही? सुरेश धस साहेब यांनी बोलताना असं म्हटलं की कोण होता रे तो पोलीस अधिकारी जो सगळे गुन्हे टाकायचा आणि आता तो LCBचा प्रमुख झालाय, पण त्याचं नाव काय? त्याचं नाव हेमंत कदम. हेमंत कदमच्या जात प्रमाणपत्राबद्दल पण वादप्रवाद आहेत. हेमंत कदम एखादा पोलीस अधिकारी 3 वर्षापेक्षा जास्त काळासाठी एका ठिकाणी नाही राहिला पाहिजे. हेमंत कदम अधिक काळ 3 वर्षापेक्षा अधिक काळ परळीत कसा काय राहिला? कोणाचा वरदहस्त आहे याच्यामध्ये? मला तेच म्हणायचंय की या दिशेने तपास होतच नाहीये. आपण नुसतं म्हणतोय तपासाचा वेग वाढलाय. कसला वेग वाढलाय तपासाचा? तुमच्याकडची माहिती काय? म्हणजे कुणाचा माझी माहिती हीच आहे की हेमंत कदमला कधी तपासाच्या कक्षेत आणलं जाणार आहे याच्यावरची चर्चाच बंद झाली की अचानक तुम्ही 10 म्हणजे CDR तपासले असतील किंवा अजून काय असेल जे काही 12 भानगडी असतील, पण त्या सगळ्यांच्या मध्ये अचानक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जरी तपासायचं असेल समजा, तरी त्यामध्ये कुठे परळी, कुठे ते कर्जत, संध्या सोनवणेची चौकशी कशी काय होते? संध्या सोनवणेंचा रोल काय आहे याच्यामध्ये? मध्येच कसं काय त्यांचं नाव आलं? बरं, त्या युवती प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या काही फादर बॉडीच्या नाही आहेत, म्हणजे पुरुष पदाधिकारी नाही आहेत आणि त्या फादर बॉडीच्याही नाही आहेत. एका युवती प्रदेशाध्यक्षाचं नाव कसं काय येतंय त्याच्यामध्ये? त्याचे काहीच धागेदोरे लागत नाहीत. कारण वाल्मिक कराड हे काही राज्याच्या राजकारणात नाही आहेत, ते नगरसेवक आहेत, ते एका वॉर्डचे नगरसेवक आहेत. त्यांचा संबंध युवती प्रदेशाध्यक्ष त्या गुन्ह्यात त्यांची चौकशी का व्हावी, काय संबंध आहे, त्यावर काहीच आलेलं नाही, तपशीलच आलेले नाहीत आपल्याकडे. ही जी वारेमाप संपत्ती या सगळ्या लोकांकडे दिसते, ती संपत्ती कुठून आली? एका ग्रामपंचायत सदस्याकडे किती संपत्ती असावी? त्या संपत्तीचे स्रोत काय असतील? तर यावरही आपण काहीच बोलत नाही आहोत, चर्चा होत नाहीत. मी जसं म्हटलं, मकोकाची फाईल इनिशिएट झाली की नाही झाली, ती स्थानिक पोलीस प्रशासनाकडून होईल, ती होत नाही. काय माहिती आहे? पण तुम्ही असं महत्वाचं की ऐन वेळेला बघा, कोर्टाची सुनावणी रात्री कधी होते? अतिशय इमर्जन्सी केस असेल, अतिशय इमर्जन्सी म्हणजे अगदी आता जन्ममरणाची वेळ आहे
आणि त्याच्यामध्ये अत्यंत टाईम कमी आहे. म्हणजे एखाद्याचं उद्या परीक्षा आहेत आणि परीक्षेच्या निकालाच्या संबंधाने तुम्हाला आत्ता निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला परीक्षा कंडक्ट करण्यासंबंधी, नोकर भरती करण्यासंबंधी किंवा एखाद्याचं काही लहान बाळाचं ॲबॉर्शन वगैरे आहे आणि त्याचा टाईम वाढत आहे, अशा वेळेला फार एमर्जन्सीने सुनावणी घेतली जाते. रात्रीची सुनावणी घ्यायची काय एमर्जन्सी होती बरं? प्रिव्हिलेज कोण देतं? हे प्रिव्हिलेज आहे. हे प्रिव्हिलेज कसं काय मिळतं बरं? त्या सुनावणीमध्ये ऐन वेळेला सरकारी वकीलच वॉकआउट करतो. हा दबाव नाही का वाटत? हे वॉकआउट करणं काय आहे? मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी समजून उमजून दुर्लक्षित केल्या जात आहेत का? सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना खरंच आमची विनंती असेल की मुख्यमंत्री महोदय, आम्ही याच्यात राजकारण आणू इच्छित नाही. याच्यात काही म्हणजे अत्यंत प्रांजळपणे मुख्यमंत्री महोदयांनी याचा खरंच विचार करावा की हे सगळे बिंदू जर जोडले तर बीड आणि परळीमध्ये दबाव आहे का नाही हे लक्षात येऊन जाईल. बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये अचानकपणे 5 पलंग आणले अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला. मात्र पोलीस स्टेशन असं म्हणतं की ते पलंग नाहीत, कॉट आणले गेले. अहो, कॉट हा इंग्रजी शब्द आहे, पलंग हा मराठी शब्द आहे. पलंगालाच कॉट म्हणतात आणि कॉटलाच पलंग म्हणतात, त्यात काय मोठी गोष्ट आहे? आता ज्या अर्थी पोलीसच मान्य करतायत म्हणजे आणलेच असतील की. पोलिसांनी मान्य केलं म्हणजे त्यासाठी आणले असतील. स्वाभाविक आहे. एक माणूस एका वेळेला एकाच पलंगावर झोपेल ना, 5 पलंगावर तर कोणी झोपणार नाही. कदाचित अजून 4 कोणी सहकारी व्यक्ती असू शकतात, काय सांगता येतं. मात्र या प्रकरणाचा काय वाल्मिक कराड यांच्याशी संबंध आहे असं? मला वाटतं त्याची उत्तरं पोलीस प्रशासन जास्त चांगलं देऊ शकेल. गेल्या 2 दिवसांपासून तुमचे जे नेते आहेत राजन साळवी ते भाजपमध्ये जाणार अशा पद्धतीची चर्चा आहे. पुण्यातले 5 माजी नगरसेवक जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. विलेपार्ल्याचे जितेंद्र जनावळे आहेत ते शिंदे गटामध्ये जाणार अशा पद्धतीची चर्चा आहे. काय नक्की घडतंय पक्षामध्ये की एक नेते जे आहेत ते इतर पक्षांमध्ये जात आहेत किंवा मग त्या पद्धतीची चर्चा होती? राजन साळवी साहेबांच्या संबंधाने गेली 2.5 वर्ष सातत्याने चर्चा चालू होती आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून ती चर्चा चालू होती. ईडीचा जो त्यांनी त्रास सहन केलेला आहे आणि त्यांना ज्या पद्धतीने दबाव सातत्याने आणलेला आहे, असाच दबाव रवींद्र वायकर साहेबांवरतीही सातत्याने होता. आणि एकदा का त्यांनी प्रवेश केला की मग त्यांना क्लीन चिट मिळाली. राजन साळवी साहेबांनी ते प्रवेश करणार नाहीत असं माझं आजही ठाम मत आहे. पण ज्या राजन साळवींवरती इतके आरोप आणि ते काय आपले मुलुंडचे व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या, ही सोमय्यांच्यासारखी माणसं जी अगदी राजन साळवी साहेबांच्या घरापर्यंत गेली, त्यांच्या पूजा घरापर्यंत गेली. उद्या समजा जाणार नाहीत राजन साळवी, पण समजा उद्या राजन साळवींनी जर जायचं ठरवलं तर कदाचित हेच किरीट सोमय्या सगळ्यात आधी स्वागताचा हार घेऊन उभे राहतील का, अशी ही स्थिती सांगता येत नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यपद्धतीवरती आम्ही नाराज आहोत असं काही खासगीमध्ये बोलताना नेते जे आहेत ते वक्तव्य करतायत. काय परिणाम होतो? म्हणजे पुण्यातल्या माजी नगरसेवकांत असं म्हणतात की नाही, पक्षाचंच शहराकडे दुर्लक्ष होतं त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा. नाही, नगरसेवकांचा किंवा आमदारांचा सगळ्यांचा प्रॉब्लेम एक असतो बघा, की मागच्या 2.5 वर्षात हे सगळ्यांनी अनुभवलंय आणि 5 वर्षात नगरसेवकांनी अनुभवलंय की जाणीवपूर्वक या लोकांना काम करायला निधीच दिला जात नाही. आता जर नगरसेवकांना निधी नसेल तर वॉर्डातली कामं कशी करतील? आणि वॉर्डातली कामं जर ते करणार नाही तर ते नव्या निवडणुकीला सामोरे कसे जातील? एका अर्थाने नगरसेवकांची सत्ताधारी पक्षाकडून कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो. आता या सगळे कोंडी होत असतानाही आम्ही कुठल्याही कोंडीला जुमानणार नाही, आम्ही ठामपणे पक्षासोबत उभं राहू असं म्हणणारी एक वेगळी गट्स असणारी लोक असतात. काही लोकांना कदाचित ते म्हणणं शक्य होत नाही आणि मग त्यामुळे ते सरेंडर करतात, गिव्हअप करतात. गिव्हअप करणाऱ्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकतो? छगन भुजबळ परदेश दौऱ्याला गेलेले होते, ते पुन्हा नाशिकमध्ये आलेले आहेत. भुजबळांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली की मी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे. छगन भुजबळांच्या बाबतीमध्ये काय निर्णय त्यांचा पक्ष घेईल असं वाटतं का? भुजबळ असं म्हणतात की माझा अवमान करण्यात आला, माझा अपमान झाला. आता भुजबळ बाहेर गेलेले होते, पत्र अजूनही त्याच्यावरती निर्णय झाले. भुजबळ साहेबांच्या बद्दल निर्णय काय घ्यावा हा त्यांच्या पक्षाचा सर्वस्वी प्रश्न आहे. अजितदादा ठरवतील काय ते. परंतु जे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे आमच्यापर्यंत पोचतं त्यानुसार भुजबळ साहेबांचा जो सगळ्यात जास्त रोख आहे तो माझ्या माहितीप्रमाणे तटकरे साहेबांकडे आहे. कारण सुनील तटकरे यांनी स्वतःच्या मुलीच्या मंत्रिपदासाठी भुजबळ साहेबांना मंत्रिपदातनं बाजूला ठेवलं. हा सगळ्यात मोठा त्यांचा रोख आहे. कारण
काय म्हणजे भुजबळ साहेबांना न घेण्यामागे क्रायटेरिया तरी काय लावला? अनुभवाचा क्रायटेरिया होता का? मनुष्यबळाचा क्रायटेरिया होता का? जर असं असेल तर आदिती तटकरेंकडे कोणता अनुभव आहे? काय आदिती तटकरे या छगन भुजबळांपेक्षा जास्त सिनियर आहेत का? पण हे फक्त आणि फक्त आदिती तटकरेंना सेफ करण्यासाठीच सुनील तटकरे यांनी भुजबळांचा गेम केलेला आहे, हे स्पष्ट आहे. आणि भुजबळ साहेबांची खंत ही आहे की हे सगळं म्हणजे सुनील तटकरे आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा इतका गैरवापर करत स्वतःच्याच कुटुंबातल्या आपल्या मुलाला मुलीला सेटल करण्यासाठी पक्षाचा वापर करत असताना दादा त्याच्यात का बोलत नाहीयेत, दादा तटकरेंना का अडवत नाहीत, हा खरा त्यांचा रोख आहे. असाच काहीसा रोख इथे आपण बघितलं असेल की पुण्यामध्ये रुपाली ठोंबरेंचा रोख होता की जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा महिला आयोगाचं पद दिलं गेलं. खरं तर एका व्यक्तीला किती पदं द्यावीत आणि ती पदं देताना ती व्यक्ती त्या लायकीची आहे का, मुळात त्या व्यक्तीचं ते कर्तृत्व तरी आहे का, हे पण बघितलं पाहिजे. कारण आपण बघतोय की पक्षाची जेव्हा कधी काही अडचण होते त्यावेळेला सगळ्यात आधी बाजू मांडणारे कोण लोक असतात तर ती रुपाली ठोंबरे असते. पण त्या मानानं रुपाली ठोंबरेवर अन्यायच होतो. असं म्हणाले की ज्या राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांची पात्रता नाही. काय पात्रता आहे? काय पात्रता आहे बरं? चाकणकरांकडे मला कळतच नाही महिला आयोगाची काय पात्रता आहे त्या बाईकडे. कुठलं कायद्याचं ज्ञान आहे? कुठं फील्डमध्ये फिरते बिचारी. जिथं प्रिव्हिलेज असतं, जिथं मायलेज असतं अशा प्रकरणांमध्ये बोलायचं त्यांना कळतंय. प्राजक्ता माळीच्या प्रकरणात ग्लॅमर आणि प्रिव्हिलेज असेल तर तिथे ती बोलेल, पण बदलापूरच्या प्रकरणात ती अजिबात तोंड उघडणार नाही. किंवा इकडे सोनपेठ माजलगावमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार झाला त्याच्यावरती ती चकार शब्द काढणार नाही. कल्याणमध्ये जुळ्या बहिणींवर अन्याय अत्याचार झाले, त्यात मारून टाकलं गेलं, त्याच्यावरती ती चकार शब्द काढणार नाही. त्यामुळे प्रिव्हिलेज आणि मायलेज बघून अशा सोयीस्करवादाच्या धनी असणाऱ्या आणि फक्त वरिष्ठांची भाटगिरी करणारं म्हणजे कर्तृत्वाची काय म्हणता येईल तुम्ही त्याला क्रायटेरिया, तो क्रायटेरिया जर भाटगिरी करणाऱ्या असा असेल तर चाकणकर त्यात फिट बसतात, काय अडचण नाही. शेवटचा प्रश्न, अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालं नाही. अब्दुल सत्तार असं म्हणाले की मी 2.5 वर्ष एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राहणार आहे, 2.5 वर्षामध्ये मला मंत्रिपदाचं काहीतरी सांगितलं जाईल, मात्र मी संभाजीनगरची जी गुंडगिरी आहे ती संपवून काढणार आहे. म्हणजे त्यांचा रोख संजय शिरसाटांकडे होता. अब्दुल सत्तार हे स्वतः एक बडप्रस्थ आहे. काहीही असलं तरी अब्दुल सत्तार पक्षाचे मोहताज नाहीत. अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते, निवडून आले, राष्ट्रवादीत निवडून आले, शिवसेनेकडे निवडून आले, मूळ शिवसेनेत आमच्याकडे होते तेव्हाही निवडून आले. त्यांची स्वतःची एक ताकद आहे आणि असा स्वयंभू असणारा माणूस ज्याचं स्वतःची ताकद आहे, ज्याची स्वतःची काही मतं आहेत, स्वतःचं एक ठराविक असं संख्याबळ आहे. खरं तर अशा माणसाला इवन सोशल इंजिनिअरिंगचा धागा म्हणून सुद्धा अशा माणसाला मंत्रिमंडळात घेणं अपेक्षित होतं. पण कदाचित अब्दुल सत्तारांचं मुस्लिम असणं त्यांच्या मंत्रिपदाच्या आड आलंय का असं वाटायला वाव आहे. अब्दुल सत्तार जर मुस्लिम नसते तर ते कदाचित मंत्री झाले असते. आपण पाहतोय की जे वाल्मिक कराड यांच्या संदर्भानं जे विविध आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्याच्यामध्ये पोलिसांची भूमिका जी आहे ती महत्त्वाची आहे आणि या प्रकरणामध्ये तपास जो आहे तो सकल पद्धतीनं व्हायला हवी अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.